फक्त त्यांच्या चुत्यापणामुळं 3-3 लाख रुपयाला सीट विकले। तुमचे मेरिट लिस्ट दाखवा की या वर्षी तुम्ही किती मेरिटची पोरं भरले। माझं सीट काल यांनी मला 7 वाजता सांगितलं की ऍडमिशन फुल झाले। तुझ्या बापाला दिलं तू काल ऍडमिशन? जर माझी प्रोसेस चालू होती आत्ता करा। प्रॉब्लेम घेऊन येतोय तुम्ही, आमच्या डोक्यात निघून जायला लागले ते। मला म्हटले तुझ्या लय ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार कर। हाडामासाची चळवळीची आहे। ज्या दिवशी अंगावरती जाईल ना रक्ताने भरलेल्या असतील याला अंगावरती जाणं म्हणतात। तुझं लय ओळख घेत ना मग तुझ्या ओळखीनुसार इथं ऍडमिशन कर, हे त्यांचे शब्द आहेत। माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकरी चळवळीची भारताचं एकमेव नेतृत्व ही मी माझी ओळख जर सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय। तुम्ही मला म्हटले टाइम संपला, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट तुम्ही मला म्हटले ऍडमिशन फुल झाले। कुणाच्या बापाला ऍडमिशन दिलं? जर माझी प्रोसेस जयंत पाटील कोण सीएटी सेलचे? जयंत पाटील माहिती का? काय काल काय बघितलं नाही का? काल बघितलं होतं का? नको दाखवू नको। काल बघितलंय ना? काल बघितलं आहे की नाही? इथं रिपोर्टर्स आहेत, रिपोर्टर समोर 3च प्रश्न करील, नीट ऐका। रिपोर्टर समोर 3च प्रश्न करील। माझे कागदपत्र तुम्ही म्हटले चुकीचे, मग असं सीएटी सेलनी माझे डॉक्युमेंट्स चुकीचे व्हेरीफाय केले असं कॅमेऱ्यासमोर सांगा की यात सीएटी सेलची चूक आहे। सीएटी सेलनी यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत, त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेजला दंड होतो। थोडक्यात सीएटी सेलनी डोळे बंद केले होते। मला 4 वेळा राऊंड द्यायला लावला सीएटी सेलनी, तोपर्यंत सीएटी सेल झोपलेली होती आणि ह्यांचं कॉलेजचे डोळे उघडे आहेत। यांनी मला 4 वेळा फेऱ्या मारायला लावल्या ऍडमिशन बोलले ना। व्यवस्थित बोलतोय, लेखी द्या बोलले, मॅडमला लेखी दिलं। मॅडम म्हटले मला लेखी दे, जर रिस्पॉन्सिबिलिटी काही असेल तर मी घेईन। मी लेखी दिलं। यांनी मला 4 तास मला 8 तास तिथं थांबवलं। त्यांच्याकडे करा। हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमानुसार होतात, याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही। आणि सीईटी सेल कडून चूक झाली। सीईटी सेलनी काल ह्यांना मेसेज केले की ऑथरायझेशन कॉलेजकडे, कॉलेज म्हणते सीईटी सेलकडे, सीईटी सेल म्हणते ऑथरायझेशन कॉलेजकडे। यांच्या दोन्हींमुळं जो समाज इथं येतोय ज्यांना कॉलेज करायचंय तो आज उकिरड्यावरती पडला फक्त त्यांच्या चुत्यापणामुळं। यांना स्वतःला काही कळत नाहीये। यांचं म्हणणं आहे की सीईटी सेलकडे जा, सीईटी सेल म्हणजे कॉलेजकडे जा। यांचा काळा बाजार यांना करेला काय चाललंय? 3-3 लाख रुपयाला सीट विकले। तुमचे मेरिट लिस्ट दाखवा की या वर्षी तुम्ही किती मेरिटची पोरं भरले। यांनी 3-3 लाख रुपये माझ्या लोकांकडून इथं मॅनेजमेंटनी भरायचे केले ते। माझं सीट काल यांनी मला 7 वाजता सांगितलं की ऍडमिशन फुल झाले। तुझ्या बापाला दिलं तू काल ऍडमिशन? जर माझी प्रोसेस चालू होती मी बोलू शकते। करा पोलिसांना फोन, करा पोलिसांना फोन, आत्ता करा। आणि माझं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भागाचं बोलताय, पोलिसांना फोन कर, पोलिसांना फोन कर, काल बोलतोय तुझं ऍडमिशन नाही होत। 7 वाजता मला बोलतोय, 7 वाजेपर्यंत कोणतं डोनेशन मागतोय? तू माझ्याकडून डोनेशन मागतोय? करा शिवाजी बाबू पोलिसांना फोन करा, पोलिसांना फोन करायचा। इथं पोलीस येतील। यांना काल सरळ सीईटी सेलनी सांगितलं की ऑथरायझेशन कॉलेजकडे आहे। माझ्या जर डॉक्युमेंट मध्ये काही चूक असेल यांनी आक्षेप घ्यावा। माझ्या डॉक्युमेंट्स मध्ये काय आक्षेप घ्यायचा कॉलेजने घ्यायचा आणि मला लेखी द्यायचं। लेखी देतोय आता मला ते लेखी। बाकीच्या विद्यार्थ्यांचं मला सांगू नका, माझा लेखी द्या कॉलेजकडून। संघटनेची विद्यार्थी आली आहे आणि ती आम्हाला इथे धमकावते कॉलेज। संघटना नाही दिव्या शिंदे सांगा, संघटना नाही दिव्या शिंदे सांगा। मला लेखी द्या कॉलेजनी। काल मला इकडचं तिकडचं फिरवताय। हा माणूस बोलला 5 मिनिटात थांब, तुझा चर्चा चालू आहे। 7 वाजता हा मला म्हणतो ऍडमिशन फुल झाले। कुणाच्या बाबाला ऍडमिशन दिले? जर की माझी प्रोसेस चालू होती। आम्ही आमचा प्रॉब्लेम घेऊन येतोय, तुम्ही आमच्या डोक्यात निघून जायला लागले ते। विद्यार्थ्यांचा लाईफचा प्रॉब्लेम आहे, असं कसं? 1 वर्ष काय फाशी मला काल जे सांगितलं सीईटी सेल कडून मेल पाहिजे, मी आणला। मॅडम बोलतो नाही फोनवरती नाही बोलतो।
इथं यायला सांगा. मी कुणाला इथं बांधलेलं नाही कुणावरती बोलायला. त्यांनी मला सांगितलं लिहून दे, मी दिलं. सीएटी सेलचा मेल मी आणून दिला. मला म्हटले आम्ही विचार करतो. विचार करायला टाइम दिला. 7 वाजता मी जेव्हा 5 मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय. हा माणूस मला म्हटला नाही होणार, इथं सगळे ऍडमिशन फुल झाले. मला म्हटले तुझ्या लय ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार कर. जे पेटे घेऊन येतात त्यांचीच ऍडमिशन करता. लिहून द्या. कागदाचा नोटपॅड असेल ना, कॉलेजचा नोटपॅड आहे ना, ब्लँक कागदावर नाही मायनस फुली करा. गेट अ नोटपॅड फ्रॉम दी कॉलेज. कोणता कोरा कागद नाही. फक्त तुम्ही शांत व्हा. लेटर एडवर द्या. मॅडम तुमची इज्जत करते म्हणून काल मी तुमच्यासाठी शांत होते. तुम्ही स्वतः बघितलंय. तुम्ही मला जे जे सांगितलं मी ते सगळं केलं. शांत माझं वर्ष वाया जात आहे. काय धमकवलं? माहिती ना दादा तुला हाडामासाची चळवळीची आहे. ज्या दिवशी अंगावरती जाईल ना रक्ताने भरलेला असतील याला अंगावरती जाणं म्हणतात. माझ्यामध्ये पडू नको. मी कोणाला घाबरत नाही. सत्यासाठी चळवळ झाली. लोक आत्महत्या करतात. तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको. पोरं 3-3 आणि 4-4 लाख रुपये द्यायला माझा बाप मुख्यमंत्री नाही. तू काल होता इथं. त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय. त्याला सांग लेखी द्यायला. मी माझं वर्ष वाया घालवणार नाही. अंगावरती जर परत जर बोलला तुम्ही तुला दाखवील अंगावरती जाणं काय असतं. कोणते शब्द तुला कळणार नाही का? व्हिडिओ असलेल्या माणसाला फोन करतात. तुझा नंबर इथं लागलाय. 1 तासात येशील तर तुझं ऍडमिशन होईल नाही तर दुसऱ्याला दिलं जाईल. आणि मूर्ख आहे. मला लेखी द्या. मी इथून चालली जाईल. मला लेखी हवंय ते पण कॉलेजचा नोट पॅडवर. काल तुम्ही जे जे बोललो सीएटी सेल कडून मी आणून दिला. तुम्ही मला मी लिहून दिलं. माझ्या डॉक्युमेंट्स मध्ये जी काही चूक असेल ती मला दाखवा. कोणता मुद्दा चुकीचा आहे तिथं लिहून द्या. मी इथून चालली जाईल. मी माझं वर्ष वाया घालवतीये. हे सर मला म्हटले, प्रिन्सिपल मॅम मला म्हटल्या तुझ्या लय ओळखी आहेत ना मग तुझ्या ओळखीनुसार इथं ऍडमिशन कर. हे त्यांचे शब्द आहेत. मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकरी चळवळीची भारताचं एकमेव नेतृत्व ही मी माझी ओळख जर सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय. मी माझी ओळख सांगायला ना ऍडमिशन घ्यायला आले होते. त्यांनी मला दिवसभर कळवलं. ते मला म्हटले सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला, उद्या जाऊन सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल. तू लिहून दे. मी लिहून दिलं. त्यांनी बोलले सीएटी सेल कडून जर आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन देऊ. मेल आलाय सीएटी सेलचा. त्यांना तो सुद्धा दिला. हा माणूस मला बोलला 5 मिनिटं मेल बघतोय, चर्चा करतोय. मला बाहेर पाठवलं. मी बाहेर गेले. अर्ध्या तासानंतर जर मी आले की ह्यांनी मला का नाही बोलवलं. तो माणूस मला म्हटला जा घरी, ऍडमिशन फुल झाले. जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं, मला का नाही सांगितलं. तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं. माझा नगरला नंबर लागला होता. मी 4 तास ट्रॅव्हल करून इथं आले. माझ्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्कशीट भेटले त्याच्यावरती 1200 पैकी 756 मार्क्स मला भेटले. हेच मी तिथं नमूद केलं. यांनी मला आधी सांगायला पाहिजे होतं. 2nd इयर 3rd इयरचे जे तुझ्या एकाच कागदपत्रावरती आले त्याचं डिवायडेशन करून टाक. तिथं जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले. सीएटी सेल स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय. जर त्यांना डॉक्युमेंट्स वरती काही आक्षेप घ्यायचा ते घेऊ शकतात. डॉक्युमेंट्स वरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल. पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तू तुझ्या ओळखींवरती तू तुझं ऍडमिशन कर. इथं ओळखींवरती ऍडमिशन नाही करायचं. अडाचं रक्त करून आम्ही इथं आलोय. 1 वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी घेण्यासारखं विद्यार्थ्यांना. एखाद्या पाकिस्तानातून आलेल्या माणसाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या लॉ करणाऱ्या पोराला तुम्ही वंशावळपासून दादा कोण होता परदादा कोण होता सगळं तुम्ही करताय. बरोबर की नाही. मग तुम्ही काय म्हटले सीएटी कडून मला मेल आला मी आणलं. गव्हर्नमेंटला इथं उभा करू जसली सर आता तुमचा जो ऍडमिशन संदर्भात जो काही प्रॉब्लेम आहे किंवा जो काही इश्यू आहे ते आपण प्रिन्सिपल मॅडमशी किंवा आपण स्टाफशी डिस्कस करू. मला तुम्ही लेखी द्या की सीएटी सेलची चूक आहे असं तुम्ही मला लेखी द्या. ते मला काल म्हटले की सीएटी सेल कुणाचे पण डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतं.
जर असं आहे तर उद्या मृत्यूपत्राचा दाखला मी जर लॉ कॉलेजला ऍडमिशनच्या वेळेस भरला तर सीएटी सेल तो व्हेरीफाय करणार, याचा अर्थ असा होतो. कुणाचे पण डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करणं म्हणजे उद्या जर मी माझा मृत्यूचा दाखला तिथं टाकला म्हणजे सीएटी सेल व्हेरीफाय करेल, बरोबर. जर सीएटी सेल आक्षेप घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता. चालू आहे. आता ते पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी, काही प्रॉब्लेम नाही. त्या मॅडमला विचारा, त्या साक्षी आहेत. काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय, शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय. सर, त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या लय ओळखी आहेत ना, हे जे मला आज भाषेवरून बोलतात आहे ना सर, हे जे आज मला भाषेवरून बोलतात आहे ना, नाही ना ऐका ना, मी काल स्टुडंटच्या हैसियतने आले होते की नाही मॅम, तुम्ही साक्षी आहे, आले होते की नाही, मी वाईट शब्द वापरला नाही. आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये. घसा कोरडा झालाय सर. नगर ते पुणे ते चंद्रपूर मला जायचंय. नगरचं अलॉटमेंट झालं म्हटलं, ह्याच्यामुळे कॅन्सल केलं, आता ते पण देत नाहीत, सगळे फुल झाले. मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते. आय वॉज व्हेरी मॅनरफुल, आय वॉज व्हेरी काइंड. वी आर हायली एज्युकेटेड पीपल सर, वी आर नॉट टॉकिंग शिट. पण कसं असतं, जर तुम्ही आमचा अंतच बघताय. आणि विद्यार्थ्याची सर मला सांगा, सीएटी सेल कुणाला फोन करतं, कुणाला फोन करेल? त्यांनी माझ्यासाठी केलं. शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का, ते माझे लोक आहेत म्हणून ते अर्ध्या रात्रीला सुद्धा माझ्यासाठी येतील. आणि मॅडम काय म्हणतात, ते तुझ्याला ओळखी आहेत ना सर, ओळखीवरती मी इथे यायचे असते तर आता इथं नसते, मी कॅबिनेटमध्ये बसले असते. एवढी मोठी माझी हे संघटना. कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून, राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत, तुम्ही बघा. ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असती की मी कोण आहे कोण नाही.